आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। इर्टिका वाहनातून 57,000 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त, दोघे ताब्यात। माझगाव गरड इथं गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टोळीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे। एका मारुती सुझुकी इर्टिका गाडीच्या सीट कव्हर खाली विशेष कप्पे तयार करून 57,600 रुपये किमतीच्या 144 दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती। पोलिसांनी ही दारू आणि 9 लाख रुपयांचे इर्टिका वाहन जप्त केले। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली। माझगाव गरड इथं नाकाबंदी दरम्यान MH09FV 8406 क्रमांकाची मारुती सुझुकी इर्टिका गाडी थांबवण्यात आली। गाडीची तपासणी केली असता सीट कव्हर खाली लपवून ठेवलेल्या 144 बाटल्या आढळून आल्या। ही दारू गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक केली जात होती। पोलिसांनी चालक महेश अप्पा पाटील वय वर्ष 35 आणि त्याचा साथीदार रोहन मानसिंग केंगारे वय वर्ष 31 दोन्ही राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतलंय। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 57,600 रुपये असून इर्टिका वाहनासह एकूण 9,57,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। सावंतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे।